खूप साऱ्या टिप्स सहित मस्त झणझणीत असा तर्रीदार शेंग बटाट्याचा रस्सा बनवलेला आहे। काय करायचं आहे, मिक्सरच्या भांड्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्यातच थोडीशी कोथिंबीर आणि एक छोटासा आल्याचा तुकडा घातला आणि पाणी जराही घालायचं नाही। याचं मस्त सरसरीत असा जाडसर ठेचा वाटून घ्यायचा आहे। एक वाटीभर ओलं खोबरं छान खमंग भाजायचं, पूर्ण थंड करायचं आणि मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर शेंगा असं एक छोटासा कट द्यायचा शेंगावर आणि एका बाजूने त्याचा दोर जो आहे तो काढून टाकायचा। तर अशाच प्रकारे सगळ्या शेंगा आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। तर दाखवल्याप्रमाणे सगळ्या शेंगा मी अशाच पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत। शेंग कापून झाली की पाण्यात भिजत ठेवायची आहे 10 मिनिट। आता यामध्येच मी 2 बटाटे थोड्या जाडसर फोडी कापून घेतलेल्या आहेत आणि बटाट्याची साल काढलेली नाही, तुम्हाला जर काढायची असेल तर काढू शकता। आता शेंग आणि बटाटा 10 मिनिट पाण्यात भिजल्यानंतर स्वच्छ धुवून घ्या। त्यानंतर फोडणीमध्ये 2 चमचे तेल गरम झालं की कांदा आणि टोमॅटो खूप मऊसूत शिजवायचा नाही, थोडासा कच्चा ठेवायचा, म्हणजे त्याचा जेव्हा रस भाजीमध्ये मिक्स होईल ना तेव्हा ती भाजी चवीला अप्रतिम होईल। आणि आता यामध्ये जो आपण ठेचा तयार करून घेतलेला तो घालायचा, लाल मसाला घालून घ्यायचा आहे आणि 1 मिनिटभर छान परतवून घ्यायचं आहे। म्हणजे ही फोडणी अगदी व्यवस्थित ह्या कांदा टोमॅटोच्या रसामध्ये भाजली ना की अगदी भाजीला आपल्या चव चांगली येणार आहे। आणि मग यामध्ये वाटलेलं खोबरं, तर ह्या 2-3 काही बेसिक टिप्स आहेत त्या तुम्ही फॉलो करून बघा आणि तुमची भाजी नक्कीच अप्रतिम चवीची होईल। तर खोबरं सगळं जे आहे त्या मसाल्यामध्ये छान मिक्स केल्यानंतर झाकण लावायचं, लगेचच पाणी घालायचं नाही। आता हे छान एकजीव झालेलं आहे बघा, मसाल्यामध्ये मस्त मुरलेलं आहे। मग यामध्ये शेंग आणि बटाटा घालायचा आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, पुन्हा मिक्स करायचं। आता ही भाजी जितकी वाफेवर शिजेल ना तितकी चवीला अप्रतिम लागेल। आता तुम्ही म्हणाल की शेंगा कशा काय शिजतील, पटकन शिजत नाही म्हणून काही लोक कुकरचा वापर करतात, पण तुम्ही ह्या टिप्स फॉलो करून अशा प्रकारे शेंग बटाट्याचा रस्सा भाजी करून बघा। झाकण लावून एक 10 मिनिट भाजी शिजवलेली आहे, मस्त शेंग पण उकडलेली आहे आणि बटाटा पण छान शिजलेला आहे। आणि हे जे पाणी सुटलेलं आहे ना, हे भाजीचं नॅचरल पाणी सुटलेलं आहे आणि त्यामध्ये भाजी मस्त चवदार शिजलेली आहे। रस्सा पातळ हवा म्हणून थोडंसं गरम पाणी घातलं आणि एक उकळी आणून घ्यायची आहे, चवीला अप्रतिम होते। तुम्ही ह्या टिप्स सहित ही भाजी नक्की करून बघा, अजिबात तुम्हाला कुकरचाही वापर करायला लागणार नाही। तर खूप छान अशी रेसिपी झालेली आहे, नक्की करून बघा आणि चवदार भाजी ही कशी झालेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आता भातासोबत किंवा भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही तुम्ही ही शेंग बटाट्याची रस्सा भाजी खाऊ शकता। रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झालेली आहे कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा।